नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब एज्युकेशनल चॅनलवरती। तर सर्वांना एक विनंती आहे की तुम्ही हे करंट अफेअर पाहत असताना हे प्रश्न तुमच्या नोटबुकमध्ये नक्की लिहून घेत चला, जेणेकरून तुमची प्रॅक्टिस होईल। आणि लक्षात ठेवा मित्रांनो, लिहिलेलं कधी विसरत नाही, त्यामुळे तुम्ही हे लेक्चर पाहत असतानाच व्हिडिओमधील सर्व प्रश्न व्यवस्थित काळजीपूर्वक लिहून घेत चला। चला तर आजचं लेक्चर महत्त्वाचं होणार आहे, कारण यामध्ये बरेच बारीक सारीक पॉईंट्स आपण इथे कव्हर करणार आहे। चला तर लेक्चर स्टार्ट करूया। तर पहिला प्रश्न आहे, कमिशनर मॅडम हे जे पुस्तक आहे मित्रांनो, हे कोणी लिहिलेलं आहे? तर हे पुस्तक लिहिलेलं आहे मीरा बोरवणकर यांनी। आणि या पुस्तकामध्ये 26 नोव्हेंबर 2008च्या हल्ल्याबद्दल बरीच माहिती सांगण्यात आलेली आहे। ताज हॉटेलवर हल्ला कधी झाला होता? 26 नोव्हेंबर 2008ला, ज्याला आपण 26/11 म्हणून ओळखतो। लक्षात असू द्या, मुंबई या ठिकाणी हल्ला झालेला होता। त्यानंतर मुंबईचे पोलीस आयुक्त कोण आहे सध्या? तर ते आहे विवेक फणसाळकर। आणि महाराष्ट्र पोलीसच्या पहिल्या महिला महासंचालिका कोण बनलेल्या आहे? रश्मी शुक्ला बनलेल्या आहे। मित्रांनो, रश्मी शुक्ला महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालक बनण्याच्या अगोदर त्या SSBच्या प्रमुख होत्या, सशस्त्र सीमा बलाच्या सुद्धा त्या प्रमुख होत्या। त्यानंतर MPCचे अध्यक्ष कोण आहे? तर रजनीश सेठ। कारण रश्मी शुक्ला पोलीस महासंचालक होण्याच्या अगोदर महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक रजनीश सेठ होते, लक्षात असू द्या। मग आता MPCचे अध्यक्ष झाले तर आपल्याला एक पॉईंट महत्त्वाचा लक्षात ठेवायला पाहिजे, तो म्हणजे MPC UPCची स्थापना आहे मित्रांनो, ती कलम 315 अंतर्गत करण्यात येते। ओके, आणि भाग 14 मध्ये MPSC आणि UPCचा उल्लेख आहे कलम 315 अंतर्गत। तर हा पॉईंट सर्वांनी इथे नोटीस करावा। त्यानंतर चक्र 2 मिशन काय आहे? तर सायबर गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी चक्र 2 नावाचं जे मिशन सुरू करण्यात आलेलं आहे ते CBI द्वारे सुरू करण्यात आलेलं आहे। मग CBI म्हणजे काय होते? तर CBI म्हणजे होते मित्रांनो सेंट्रल ब्युरो ऑफ इन्व्हेस्टिगेशन। ओके, CBIला पिंजऱ्यातील पोपट सुद्धा म्हटलं जाते, लक्षात असू द्या। आणि महत्त्वाचं म्हणजे याचे जे सध्याचे महासंचालक आहे, प्रमुख जे आहे ते आहे मित्रांनो प्रवीण सूद। आपण हा प्रश्न मागे पण कव्हर केलेला आहे। प्रवीण सूद या CBIचे प्रमुख आहे सध्या, लक्षात असू द्या। त्यानंतर भारतातील सर्वोत्तम पर्यटन गाव कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे मित्रांनो धोरडो। आणि धोरडो हे कच्छ गुजरात या ठिकाणी येते। ओके, लक्षात ठेवा। आता युनो बद्दल माहिती लक्षात ठेवा सर्वांनी। 24 ऑक्टोबर 1945ला युनोची स्थापना करण्यात आली होती आणि न्यूयॉर्क USA या ठिकाणी युनोचं मुख्यालय आहे। आणि युनो दिवस हा 24 ऑक्टोबरला साजरा केला जातो, कारण युनोची स्थापना ही 24 ऑक्टोबरला झालेली होती। मग बघा मित्रांनो, युनोच्या काही विशेषीकृत संस्था आहे, कारण यावरती आयोगानं प्रश्न विचारलेला आहे। ILO म्हणजे इंटरनॅशनल लेबर ऑर्गनायझेशन। मित्रांनो, 1 मे 1919 मध्ये ILO ची स्थापना झाली होती, म्हणजे आंतरराष्ट्रीय कामगार संघटना। आणि ही सर्वात जुनी विशेषीकृत संस्था आहे। युनोची ही सर्वात जुनी विशेषीकृत संस्था आहे मित्रांनो। त्यानंतर WHO 7 एप्रिल 1948 मुख्यालय जिनिव्हा। त्यानंतर युनेस्को 16 नोव्हेंबर 1945 लक्षात घ्या पॅरिसला मुख्यालय आहे। आणि युनिसेफ 11 डिसेंबर 1946 न्यूयॉर्कला मुख्यालय आहे। याचे साल म्हणजे वर्ष आणि मुख्यालय तुम्ही पाठ करून घ्या व्यवस्थित। ओके, बघा ILO WHO म्हटलं तर जिनिव्हा, आणि युनेस्को म्हटलं तर पॅरिस, आणि युनिसेफ म्हटलं तर न्यूयॉर्क, लक्षात ठेवा। आणि तुम्हाला एक पेपरमध्ये प्रश्न विचारला जातो, WTO ही युनोची विशेषीकृत संस्था आहे का? तर नाही आहे मित्रांनो, हा एक पॉईंट लक्षात घ्या, ठीक आहे। WTO म्हणजे वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनची स्थापना 1 जानेवारी 1995 मध्ये करण्यात आली होती, आणि WTOचं मुख्यालय सुद्धा जिनिव्हा या ठिकाणी आहे। मात्र ही युनोची विशेषीकृत संस्था नाही। एकदम महत्त्वाचा पॉईंट आहे, सर्वांनी लक्षात घ्या। ग्लोबल मॅरीटाईम इंडिया समिट कोणत्या ठिकाणी पार पडलेली आहे? तर मुंबई या ठिकाणी पार पडलेली आहे। समुद्री व्यापारासंबंधित ही परिषद होती मित्रांनो। आता अमृतकाल व्हिजन कधीपर्यंतचा आहे? 2047 पर्यंतचा आहे। आणि सागरी उत्पादनाला कोणती इकॉनॉमी म्हणून ओळखलं जाते? असा थेट प्रश्न तुम्हाला विचारला जाऊ शकतो। तर बघा, ब्ल्यू इकॉनॉमीला सागरी उत्पादन असं म्हटलं जाते, म्हणजे ब्ल्यू इकॉनॉमीमध्ये सागरी उत्पादन घेतले जाते मोठ्या प्रमाणात। तेज हे अलीकडे आलेलं चक्रीवादळ, याला नाव कोणत्या देशानं दिलेलं आहे? तर आपल्या भारत या देशानं नाव दिलेलं आहे मित्रांनो। आणि अरबी समुद्रात हे चक्रीवादळ आलं होतं, साधारणतः स्पीड 100 किलोमीटरच्या रेंजमध्ये होता, लक्षात असू द्या। ओके, सो हा एक पॉईंट लक्षात घ्या सर्वांनी। त्यानंतर पहा, एक महत्त्वाचा पॉईंट्स मी तुम्हाला इथे सांगणार आहे, की महासागरात जे चक्रीवादळ येतात त्यांना सायक्लॉन म्हटलं जाते, पहिला पॉईंट। त्यानंतर ऑस्ट्रेलियामध्ये जे चक्रीवादळ येतात त्यांना विली म्हटलं जाते। पॅसिफिक महासागरामध्ये येणाऱ्या चक्रीवादळांना टायफून म्हटलं जाते। तर अटलांटिक महासागरामध्ये येणाऱ्या वादळांना हरिकेन म्हटलं जाते। मित्रांनो, जोड्या लावणीसाठी हा प्रश्न माझ्याकडून मोस्ट टाइम करा, कारण यावरती तुम्हाला 100% प्रश्न येऊ शकतो पेपरमध्ये। सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन, सगळ्यांनी इथे लक्षात घ्या।
ओके, त्यानंतर तेज हे नाव भारतानं दिलं, तर बिपरजॉय हे नाव कोण दिलं होतं? आपल्या सर्वांना माहित आहे, बांगलादेशने दिलेलं होतं. ब लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर मोचा हे नाव कोण दिलं होतं? येमन या देशाने. चक्रीवादळाला नाव UAE या देशानं दिलेलं होतं. गुलाब हे नाव पाकिस्तान या देशानं दिलेलं होतं. तर अस्नी हे नाव श्रीलंका या देशाने दिलेलं होतं मित्रांनो. ओके, सो जनरली हे तुमच्या सर्वांच्या लक्षात आहे पॉईंट. चला, पहिली पुरुष गर्भनिरोधक इंजेक्शनची चाचणी करणारा जगातला पहिला देश कोणता आहे? तर तो आहे मित्रांनो आपला भारत देश. आणि महत्त्वाचं म्हणजे कुटुंब नियोजन करणारा जगातील पहिला देश आपला भारतच होता. हे पण तितकंच महत्त्वाचं आहे. 21 ऑक्टोबर पोलीस स्मृती दिन असतो, लक्षात असू द्या. 21 ऑक्टोबरलाच का बरं असतो? कारण 21 ऑक्टोबर 1959ला लडाख या ठिकाणी CRPFचे जवान आणि चीनचे सैनिक, CRPFचे जवान आणि चीनचे सैनिक यात युद्ध झालं होतं आणि यामध्ये बरेच जवान मृत्युमुखी पडले होते. त्यांच्या स्मरणार्थ मित्रांनो पोलीस स्मृती दिवस आपण 21 ऑक्टोबरला आपण साजरा करतो. मग पोलीस ध्वज दिन कधी असतो? 7 डिसेंबरला असतो. हे पण लक्षात ठेवा मित्रांनो. पोलीस हा विषय आपल्या महाराष्ट्रामध्ये इतर राज्यामध्ये राज्यसूचीमध्ये येते, फक्त दिल्लीमध्ये पोलीस हा विषय केंद्र सूचीमध्ये जाते. हा एक पॉईंट लक्षात ठेवा. साधारणतः पोलीस हा विषय राज्यसूचीतला आहे आणि तो गृह मंत्रालयाअंतर्गत काम करतो. तर तुम्ही मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा महाराष्ट्राचे गृहमंत्री सध्या कोण आहे? ठीक आहे. आणि ब्रीद वाक्य आहे आपल्या महाराष्ट्राच्या पोलीस दलाचं सदरक्षणाय खलनिग्रहणाय. ओके, मोस्ट टाइम करा. त्यानंतर रेझिंग दिवस कधी असतो? तर रेझिंग डे असतो 2 जानेवारीला, कारण 2 जानेवारी 1960ला पोलीस दल स्थापन झालेलं होतं आणि उद्घाटनाला आलेले होते पंडित जवाहरलाल नेहरू. पॉईंट लक्षात ठेवा. ठीक. उड्डाण दिवस कधी असतो? STI आय थिंक यामध्ये प्रश्न विचारलेला आहे की उडान योजना कधी सुरू करण्यात आली होती? 21 ऑक्टोबर 2016 मध्ये. मग उडान योजनेचा फुल फॉर्म काय आहे? उडे देश का आम नागरिक. लक्षात असू द्या, उडे देश का आम नागरिक. आणि ही योजना 2016ची आहे. पाठ करा, मोस्ट टाइम करा. 21 ऑक्टोबरला झाली होती स्थापना, म्हणून राष्ट्रीय उड्डाण दिवस 21 ऑक्टोबरला असतो. मोस्ट टाइम करा. आणि भारताचे सध्या राष्ट्रीय उड्डाण मंत्री आहे ज्योतिरादित्य सिंधिया. त्यानंतर पुढचा प्रश्न, 21 ऑक्टोबर 1943ला ठीक आहे आझाद हिंद सरकारची स्थापना करण्यात आली होती. तर मला खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा आझाद हिंद सरकारची स्थापना कोणी केली होती आणि कोठे केली होती? इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. तुम्ही म्हणाल इम्पॉर्टंट काय आहे? कारण मित्रांनो 80 वर्ष पूर्ण झालेले आहे 2023 मध्ये. सो प्रश्न येण्याचे जास्त चान्सेस आहे. ठीक आहे. महिला दल प्रमुख कोण होत्या? लक्ष्मी स्वामीनाथन होत्या. ओके. त्यानंतर 23 जानेवारीला राष्ट्रीय पराक्रम दिवस आपण साजरा करतो, कारण या दिवशी सुभाषचंद्र बोस यांचा जन्म झालेला होता. त्यांनी अंदमानला शहीद हे नाव दिलं होतं, तर निकोबारला स्वराज्य हे नाव त्यांनी दिलेलं होतं. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. आणि मित्रांनो अगाती विमानतळ कुठं आहे असं जर तुम्हाला विचारलं तर लक्षद्वीपला आहे आणि लक्षद्वीपची राजधानी आहे कावारती. मग अंदमान निकोबारची राजधानी कोणती आहे? तर ती आहे पोर्ट ब्लेअर. ओके. मोस्ट टाइम करा मित्रांनो. ओके. आपल्या चॅनलचा एकच उद्देश आहे की टू द पॉईंट जायचं आपल्याला. ठीक आहे. कुठल्याही प्रकारची गंमत न करता, कुठल्याही प्रकारचा टाइमपास न करता टू द पॉईंट अभ्यास करा मित्रांनो, नाहीतर आपल्यापेक्षा बरेच पोरं समोर निघून जातात. ठीक आहे. आणि मनोरंजन करण्याचे हे दिवस नाही आहे आपले. ठीक आहे. लक्षात घ्या मनोरंजनाचे बरेच साधन आहे, परंतु वेगवेगळ्या प्लॅटफॉर्मवर वेगवेगळं गंमत करून सगळ्या गोष्टी सांगितल्या जातात, तर त्या सिरियसली घ्यायच्या नाही मित्रांनो. ओके. सिरियसली स्टडी करायचा हे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट आहे आपल्यासाठी. ठीक आहे. तर हा एक पॉईंट सगळ्यांनी इथे लक्षात घ्यावा येते. त्यानंतर पहा भारतीय लष्कराने कॅब्रियन पेट्रोल एक्सरसाइजमध्ये गोल्ड मेडल पटकावलेलं आहे आपल्या गोरखा रेजिमेंटने. लक्षात असू द्या कॅब्रियन पेट्रोल एक्सरसाइजमध्ये गोल्ड मेडल कोणत्या रेजिमेंटनं पटकावलेलं आहे? गोरखा रेजिमेंट. मोस्ट टाइम करा. भारतीय लष्कर प्रमुख कोण आहे मग सध्या? तर ते आहे जनरल मनोज पांडे. भारतीय नौदल प्रमुख कोण आहे? ॲडमिरल आर हरिकुमार. भारतीय हवाई दल प्रमुख कोण आहे? एअर चीफ मार्शल विवेकराम चौधरी. मित्रांनो एक प्रश्न विचारला जाते की लष्कर प्रमुख म्हणजे भारतीय लष्करातलं सर्वात मोठं पद कोणतं आहे? जनरल. नौदलातलं सर्वात मोठं पद कोणतं आहे? कोणतं आहे? ॲडमिरल. त्यानंतर हवाई दलातलं सर्वात मोठं पद कोणतं आहे? एअर चीफ मार्शल. त्यामुळे हे पद पण तुम्ही पाठ ठेवा. आणि या तिन्ही दलाचे सरसेनापती कोण असतात? आपल्या देशाचे राष्ट्रपती. आणि आपल्या देशाच्या सध्या राष्ट्रपती आहे द्रौपदी मुर्मू. संताल आदिवासी समुदायातून त्या येतात मित्रांनो. ठीक आहे. आणि CDS म्हणजे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ जे आहे मित्रांनो, पहिले होते बिपिन रावत, तर सध्याचे दुसरे जे आहे पहिले होते बिपिन रावत आणि दुसरे आहे मित्रांनो अनिल चव्हाण. मोस्ट टाइम करा. सध्या भारताचे CDS कोण आहे दुसऱ्या क्रमांकाचे? तर ते आहे अनिल चव्हाण. त्यानंतर एक पॉईंट इथे लक्षात हा पण ठेवा की मालदीव आणि मिनिकॉय याच्या दरम्यान जे रेष गेलेली आहे तिला 8 अक्षांश रेषा म्हटलं जाते मित्रांनो. ओके. सो कसं लक्षात ठेवा?
मी आणि 8 लक्षात ठेवायचं आहे तुम्हाला, ठीक आहे. 8 वन लक्षात ठेवू शकता तुम्ही. त्यानंतर पहा लक्ष्मी किती असतात? 9. आपण नवरात्रामध्ये 9 देवींच्या पूजा करतो मित्रांनो. ओके, नवरात्र म्हणजेच 9 लक्ष्मी लक्षात ठेवा तुम्ही. ओके, आणि अंदमान निकोबार म्हटलं तर द म्हणजे 10 लक्षात ठेवा. ठीक आहे, या पद्धतीनं लक्षात राहील तुमच्या. मामी म्हणजे मालदीव मिनिकॉय, लक्ष्मी म्हणजे लक्षद्वीप मिनिकॉय, अंदमान निकोबार 10. सो 8, 9, 10. ठीक आहे, लक्षात ठेवा. मोस्ट टाइम पिकरा प्रश्न येणार तुम्हाला यावरती. युनोचे स्थायी प्रतिनिधी म्हणून कोणाची निवड करण्यात आलेली आहे? तर अरिदम बागची यांची निवड करण्यात आली आहे. आणि युनो म्हणजे होते युनायटेड नेशन ऑर्गनायझेशन. ओके, स्थापना कधीची आहे? 24 ऑक्टोबर 1945. मुख्यालय कुठे आहे? न्यूयॉर्क USA या ठिकाणी. प्रमुख कोण आहे? अँटोनियो गुटेरेस, जे की पोर्तुगालचे आहे. आणि महत्त्वाचं म्हणजे सध्या युनोचे किती सदस्य देश आहे? 193. इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. ओके मित्रांनो, संस्थानांचे विलिनीकरण करणारे सरदार वल्लभभाई पटेल हे होते मित्रांनो. 27 जून 1947 मध्ये राज्य विभाग स्थापन करण्यात आलेला होता. आणि प्रांतिक घटना समितीचे अध्यक्ष कोण होते असा जर तुम्हाला प्रश्न विचारला तर या प्रश्नाचं अचूक उत्तर घ्यायचं आपल्याला सरदार वल्लभभाई पटेल. मित्रांनो, संविधान सभेचे अध्यक्ष डॉक्टर राजेंद्र प्रसाद हे होते. तर मसुदा समितीचे अध्यक्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते, हे लक्षात असू द्या. त्यानंतर महत्त्वाचं म्हणजे त्यावेळेस भारतामध्ये एकूण 562 संस्थाने होती. त्यापैकी 552 आपल्या भारतामध्ये होती. आणि स्वातंत्र्यपूर्वीच 549 संस्थाने सरदार वल्लभभाई पटेल यांनी भारतामध्ये विलीन केली होती. मात्र 3 संस्थाने हे भारत स्वातंत्र्यानंतर लक्षात घ्या भारतामध्ये समाविष्ट झाली होती, ज्यामध्ये 26 ऑक्टोबर 1947 ला जम्मू काश्मीर विलीन झाला. त्यानंतर 20 फेब्रुवारी 1948 ला जुनागड विलीन झाला. आणि 17 सप्टेंबर 1948 ला सर्वात शेवटी हैदराबाद ऑपरेशन पोलोने आपल्या भारतामध्ये समाविष्ट करण्यात आलेला होता. ठीक आहे, आणि 17 सप्टेंबर हाच दिवस आपण मराठवाडा मुक्ती दिन म्हणून सुद्धा साजरा करतो. ठीक आहे, चला त्यानंतर स्टॅच्यू ऑफ युनिटी. स्टॅच्यू ऑफ युनिटी हा सरदार पटेल यांचा पुतळा आहे मित्रांनो. 182 मीटर याची उंची आहे आणि 597 फूट इतका हा पुतळा आहे. मग 182 मीटरच का बरं उंची आहे? कारण गुजरातच्या विधानसभेची एकूण सदस्य संख्या ही 182 आहे मित्रांनो. ओके, त्यावरून 182 मीटर लक्षात ठेवा. आणि केवाडिया, साधू बेट, नर्मदा नदीवर हा पुतळा आहे. ओके, त्यानंतर पुढचा प्रश्न करंट अफेअरमध्ये बघा. सिमचा फुल फॉर्म विचारला जाऊ शकतो, कारण अलीकडे सिम खूप चर्चेमध्ये आहे. तर सबस्क्रायबर, सिमचा फुल फॉर्म होतो सबस्क्रायबर आयडेंटिफिकेशन मॉड्यूल. त्यानंतर SMS चा फुल फॉर्म होतो शॉर्ट मेसेज सर्व्हिस, लक्षात असू द्या. त्यानंतर PDF, आपण खूपदा PDF यूज करतो, सो पोर्टेबल डॉक्युमेंट फॉर्मॅट, लक्षात असू द्या. त्यानंतर LTE चा फुल फॉर्म होतो लॉंग टर्म इव्हॉल्युशन. आणि CPO हा नगर परिषदमध्ये मलाच प्रश्न विचारण्यात आलेला होता मित्रांनो. तर सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, याला संगणकाचा मेंदू सुद्धा म्हटलं जाते. त्यानंतर बघा 21 ऑक्टोबर 2023 ला TVD-1 या इंजिनची चाचणी घेण्यात आलेली आहे. गगनयान संबंधित आहे. तर लक्षात असू द्या, गगनयान संबंधित जो मिशन तयार करण्यात आलेला आहे, गगनयान मिशन संबंधित जो रोबोट तयार करण्यात आलेला आहे, त्या रोबोटचं नाव काय आहे? तर नाव आहे मित्रांनो योममित्रा. देशातील पहिले खाजगी रॉकेट कोणते आहे? तर मित्रांनो नाव आहे विक्रम. आणि हे स्कायरूट एरोस्पेस कंपनीनं बनवलेलं आहे. भारतीय अंतराळ कार्यक्रमाचे जनक कोण आहे? तर ते आहे मित्रांनो विक्रम साराभाई. त्यांच्या स्मरणार्थ हे नाव देण्यात आलेलं आहे विक्रम यस. ओके, त्यानंतर पहा प्रतिबंधात्मक स्थानबद्धता संबंधित कोणती कलम आहे? कलम 22. आता हे सध्या न्यूजमध्ये होती म्हणून मी हा प्रश्न इथे टाकलेला आहे. आणि एखाद्या व्यक्तीला प्रतिबंधात्मक स्थानबद्धतेअंतर्गत जास्तीत जास्त 3 महिनेपर्यंत अटक करता येते. मित्रांनो मग 23 कशा संबंधित आहे? तर 23 आहे वेठबिगारी बंदी. आणि 24 आहे बालकामगारांसंबंधित. ओके मित्रांनो, सो बालकामगार हा काय आहे? गुन्हा आहे, या संबंधित आहे. त्यानंतर बघा हरिमाऊ शक्ती युद्ध सराव कोणादरम्यान पार पडलेला आहे? तर हरिमाऊ शक्ती युद्ध सराव भारत आणि मलेशिया या 2 देशादरम्यान पार पडलेला आहे. मित्रांनो एक युद्ध सराव आहे एकुवेरिन. एकुवेरिन युद्ध सराव कोणादरम्यान पार पडतो? तर भारत आणि मालदीव, लक्षात असू द्या. ओके, एकुवेरिन म्हटलं तर भारत आणि मालदीव, आणि हरिमाऊ शक्ती म्हटलं तर भारत आणि मलेशिया. मागेल त्याला शेततळे योजना, या योजनेला कोणाचं नाव देण्यात आलेलं आहे? तर बघा छत्रपती शिवाजी महाराज यांचं नाव देण्यात आलेलं आहे. स्पेस स्टेशन इस्रो कधीपर्यंत स्थापन करणार आहे? तर 2035 पर्यंत इस्रो स्पेस स्टेशन स्थापन करणार आहे. त्यानंतर फूड कॉन्क्लेव्ह 2023 ची ही आवृत्ती कुठे सुरू करण्यात आलेली आहे मित्रांनो? तर हैदराबाद या ठिकाणी सुरू करण्यात आलेली आहे 28 एप्रिल 2023 ला. त्यानंतर हा तेलंगणा राज्य सरकारद्वारे आयोजित कृषी अन्न क्षेत्रासाठीचा वार्षिक विचार मंथन कार्यक्रम आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे की भारतातील पहिला कोळशापासून मिथेनॉल निर्मिती प्रकल्प कुठे उभारण्यात येत आहे? तर बघा हैदराबाद या ठिकाणी उभारण्यात येत आहे. मित्रांनो हैदराबादला सायबर
सिटी या नावाने सुद्धा ओळखले जाते। त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न आहे, जागतिक पोलिओ दिवस कधी असतो? तर बघा, जागतिक पोलिओ दिवस हा 24 ऑक्टोबरला असतो आणि पोलिओ संबंधित जो व्हायरस आहे त्या व्हायरसचं नाव आहे एटेरो व्हायरस आणि हा मज्जा संस्थेशी संबंधित आहे। ओके, त्यानंतर एक प्रश्न अलीकडेच MPSCने विचारलेला होता, पोलिओची लस तोंडाद्वारे दिली जाते ती शोधून कोण काढली होती? तर सेबीने। आणि इंजेक्शनद्वारे जी लस दिली जाते मित्रांनो ते साल्कनं शोधून काढलेली होती। सेबीन यांनी तोंडाद्वारे जी लस दिली जाते ती शोधून काढलेली होती। भारतामध्ये पोलिओ मोहिमेला सुरुवात 1994-95 मध्ये झाली होती आणि भारतामधून पोलिओ कधी निर्मूलन झाला तर 27 मार्च 2014ला भारत पोलिओ मुक्त झालेला होता। तारीख पाठ ठेवा, कधीही पेपरमध्ये विचारली जाऊ शकते। त्यानंतर मग ब्रँड ॲम्बॅसिडर कोण आहे पोलिओ निर्मूलनासंबंधित? तर ते आहे अमिताभ बच्चन। त्यानंतर बघा मित्रांनो, 27 मार्चला जागतिक रंगभूमी दिवस सुद्धा असतो। चला, प्रोजेक्ट निलगिरी तहर कशा संबंधित आहे? तर तामिळनाडू या राज्यात संबंधित आहे आणि निलगिरी पर्वतामध्ये आपल्याला तोडा आदिवासी जमात बघायला मिळते तामिळनाडूमध्ये। त्याचप्रमाणे एक मुंडा जमात आहे जी की छोटा नागपूरला आपल्याला बघायला मिळते। त्यानंतर एक हो जमात आहे मित्रांनो, हे कुठं आढळते हे तुम्ही मला नक्की खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा। विजेची सर्वाधिक मागणी करणारं भारतातील राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे मित्रांनो उत्तर प्रदेश। आपल्या इथे वीज निर्मिती औष्णिक विद्युत पासून पण मिळते जी दगडी कोळशापासून तयार केली जाते। जलविद्युत, पवन विद्युत, अणुविद्युत, सौर ऊर्जा, समुद्राच्या लाटा, ठीक आहे, यापासून आपल्या इथं सर्वाधिक वीज निर्मिती होते। आणि पवन ऊर्जेमध्ये प्रथम क्रमांक कोणाचा लागतो? तर तो लागतो मित्रांनो तामिळनाडूचा। ओके, त्यानंतर आता महत्त्वाचा पॉईंट, मग महाराष्ट्रातील पहिला जलविद्युत प्रकल्प कोणता? खोपोली रायगड। हा सुद्धा परीक्षेत प्रश्न विचारला गेलेला आहे। मग महाराष्ट्रातील सर्वात मोठा प्रकल्प कोणता आहे जलविद्युत प्रकल्प? तर तो आहे कोयना सातारा। इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन। आय थिंक नगर परिषदमध्ये सुद्धा हा प्रश्न आलेला होता, तुम्ही एकदा चेक करू शकता। औष्णिक विद्युत प्रकल्प, मग कोराडी, खापरखेडा, उमरेड आणि मौदा हे कुठे आहे? नागपूरला आहे। जोड्या लावणीसाठी प्रश्न पाठ ठेवा। पोखरी किंवा फेकरी म्हटलं तर भुसावळ जळगाव, परळी वैजनाथ म्हटलं तर बीडला आहे आणि पारस कुठे आहे मित्रांनो? अकोला। सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट। हे व्यवस्थित तुम्ही काय करून घ्या, पाठ करून घ्या। याची PDF मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर टाकतो मित्रांनो। ठाणेला काय आहे? चोला, जे की अलीकडे बंद पडलेला आहे। एक लहरे हे नाशिकला आहे, तर बल्लारपूर जे आहे सर्वात मोठा हा आपल्याला चंद्रपूरला बघायला मिळेल। गोंडवाना खडकामध्ये दगडी कोळसा आढळते। आर्कियन खडकामध्ये लोह खनिज सापडते, तर जांबा खडकामध्ये बॉक्साईट सापडते। ओके, सो हे काही पॉईंट आहे क्लासमधले टीच केलेले, ते तुम्ही लक्षात असू द्या। गोंडवाना खडकामध्ये दगडी कोळसा, आर्कियन खडकामध्ये लोह खनिज आणि जांबा खडकामध्ये बॉक्साईट आढळते। त्यानंतर पहा पास्को। आता पास्को ॲक्ट कधीचा आहे? 2012चा। कधीचा आहे? 12चा। मग काय फुल फॉर्म आहे? प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रेन फ्रॉम ऑफ सेक्शुअल ऑफेन्स, ठीक आहे, या संबंधित आहे पॉस्को कायदा। ओके, सो बालकांचे लैंगिक गुन्ह्यापासून काय करणे? संरक्षण। ओके, सो लैंगिक गुन्ह्यापासून बालकांचे संरक्षण आणि 18 वर्षाखालील मुलांना बालक समजले जाते, लक्षात असू द्या। त्यानंतर पहा अप्स्पा कायदा। आता अप्स्पा कायदा काय मित्रांनो? आर्म फोर्सेस स्पेशल पॉवर ऍक्ट आहे, हा 1958चा आहे। पाठ असू द्या कारण की सध्या हा चर्चेमध्ये आहे, यावरती तुम्हाला प्रश्न नक्कीच विचारला जाऊ शकतो। त्यानंतर बघा मित्रांनो, प्रचंड हे काय आहे? तर प्रचंड हे लाईट कॉम्बॅट हेलिकॉप्टर आहे, सर्वात हलकं हेलिकॉप्टर आहे आपण असं म्हणू शकतो। तर तेजस हे सर्वात हलकं लढाऊ विमान आहे, म्हणजे प्रचंड हेलिकॉप्टर आहे तर तेजस हे विमान आहे। या पद्धतीने हे 2 पॉईंट नोट करा। आणि सो प्रचंड हेलिकॉप्टर आणि तेजस लढाऊ विमान। आता बघा मित्रांनो, संप्रीती 11 नावाचा युद्ध सराव 2023 हा भारत आणि बांगलादेश दरम्यान पार पडत आहे। अलीकडेच बोंगो सागर पण पार पडत आहे, नौदलाचा युद्ध सराव जो की भारत आणि बांगलादेश दरम्यानच आहे। भारताला एकूण 7 देशांची भूमा लागलेली आहे, त्यापैकी सर्वाधिक भूसीमा ही बांगलादेशला लागलेली आहे, जवळपास 4096 किलोमीटर। ओके, एकूण भूसीमा किती आहे 7 देशांना? तर ती आहे 15200 किलोमीटर। त्यापैकी लक्षात असू द्या 4096 हे एकट्या बांगलादेशला लागलेले आहे। एकूण 27% भूभाग हा आपला बांगलादेशला लागलेला आहे, ठीक आहे। सो संप्रीती आणि बोंगो सागर लक्षात असू द्या, भारत आणि बांगलादेश। आंतरराष्ट्रीय सायबर सुरक्षा पोलिसिंग परिषद 2023 कोणत्या राज्यामध्ये पार पडलेली आहे? तर ते केरळ या राज्यामध्ये पार पडलेली आहे। आणि महत्त्वाचं म्हणजे शेवटचा प्रश्न, ग्रेट बॅरियर रीफ म्हणजेच प्रवाळ भित्तिका कोणत्या देशामध्ये आहे? तर ऑस्ट्रेलिया या देशामध्ये आहे। आणि अलीकडे ICC तुम्हाला माहित आहे मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप कोणी जिंकलेला आहे? तर ऑस्ट्रेलियाने जिंकलेला आहे मित्रांनो, भारताला हरवून। 20 नोव्हेंबरला जागतिक बालक दिवस साजरा केला जातो। ओके, आणि 14 नोव्हेंबरला राष्ट्रीय बालक दिवस साजरा केला जातो। ह्या 2 गोष्टीमधला पहिल्यांदा फरक लक्षात घ्या। आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे दोन्हीही दिनविशेष एकाच महिन्यामध्ये आहे। ओके, 20 नोव्हेंबरला जागतिक बालक दिवस, तर 14 नोव्हेंबरला राष्ट्रीय बालक दिवस। आता बघा, राष्ट्रीय बालक दिवस हा पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आहे मित्रांनो। ओके, सो आपल्याला त्यांच्याबद्दल काही महत्त्वाची माहिती ते लक्षात ठेवायची आहे।
त्यांनी उद्दिष्टांचा ठराव 13 डिसेंबर 1946ला संविधान सभेमध्ये मांडलेला होता आणि याचा स्वीकार 22 जानेवारी 1947मध्ये करण्यात आलेला होता. पंडित जवाहरलाल नेहरू हे 1929च्या लाहोर अधिवेशनाचे अध्यक्षसुद्धा राहिलेले आहे. लाहोर अधिवेशन रावी नदीकाठी भरलेलं होतं आणि महत्त्वाचं म्हणजे पूर्ण स्वराज्याचा ठराव हा 1929च्या लाहोर अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेला होता. लाहोर अधिवेशनामध्ये मांडण्यात आलेला होता मित्रांनो. आणि 1936ला फैजपूर इथं अधिवेशन भरलं होतं राष्ट्रीय काँग्रेसचं. याचे पण अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते मित्रांनो. आणि महत्त्वाचं म्हणजे जे फैजपूर अधिवेशन होतं हे जळगाव जिल्ह्यामध्ये भरलेलं होतं आणि ते ग्रामीण भागातलं पहिलंच अधिवेशन ठरलेलं होतं. आणि महत्त्वाचं म्हणजे ते एकूणातलं 50वं अधिवेशन होतं. पंडित जवाहरलाल नेहरू संबंधित एवढे पॉईंट्स तुम्हाला इथे लक्षात ठेवायचे आहे. ओके, आय होप की तुम्हाला हे लक्षात आलं असेल. त्यानंतर बालकामगार गुन्हा कलम कितीमध्ये सांगण्यात आलेला आहे, तर कलम 24मध्ये सांगण्यात आलेला आहे. आणि 14 वर्षाखालील बालकांना लक्षात घ्या, जर काम करत असेल तर त्यांना बालकामगार समजलं जाते. ओके, कलम 24 नुसार. आणि बालकामगार विरोधी कायदा पण झालेला आहे मग 1986मध्ये. ठीक आहे. वेठबिगारी गुन्हा आहे हा कलम 23 आपल्याला सांगतो मित्रांनो. हे कलम 23मध्ये सांगण्यात आलेलं आहे. आणि 19(1)(a) मध्ये राईट टू इन्फॉर्मेशन म्हणजे माहितीचा अधिकार देण्यात आलेला आहे. आणि याच कलमावर आधारित माहितीचा अधिकार कायदा बनलेला आहे. माहितीच्या अधिकारामध्ये एकूण 31 कलमा, 2 परिशिष्ट आणि 6 प्रकरणांचा समावेश होतो. ठीक आहे. आणि आपल्या यूट्यूब चॅनलवरती आपण पूर्णतः RTI ॲक्ट समजून सांगितलेला आहे. आणखी काय लक्षात ठेवा की समान वेतन कायदा 1976चा आहे आणि किमान वेतन कायदा 1948चा आहे. आणि लक्षात असू द्या, किमान वेतन कायद्याला 75 वर्ष पूर्ण झालेले आहे 2023मध्ये. त्यामुळे किमान वेतन कायदा कधीचा, त्याचप्रमाणे बघा एक फॅक्टरी ॲक्ट 1948चा आहे. यावरती तुम्हाला नक्कीच परीक्षेमध्ये प्रश्न विचारले जाऊ शकतात कारण ते अमृत महोत्सवी वर्षामध्ये आहे मित्रांनो. ओके, सो हे पण तुम्ही इथे लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, ICC मेन्स क्रिकेट वर्ल्ड कप 2023 विजेता ठरलेला आहे ऑस्ट्रेलिया. 6व्यांदा तो वर्ल्ड कप जिंकलेला आहे त्यांनी. आणि उपविजेता आहे आपला भारत, सेकंड नंबर. म्हणजेच लक्षात घ्या 2 टाईम वेळा आपण हा वर्ल्ड कप जिंकलेला आहे. एक 1983मध्ये आणि एक 2011मध्ये. ओके, त्यानंतर पहा भारताचे कॅप्टन कोण होते, रोहित शर्मा. तर ऑस्ट्रेलियाचे कॅप्टन होते पॅट कॅमिन्स. भारतीय टीमचे कोच जे होते ते होते राहुल द्रविड. मॅन ऑफ द मॅच ठरले होते ट्रॅव्हिस हेड जो की ऑस्ट्रेलियाचा प्लेअर आहे. आणि मॅन ऑफ द सिरीज आहे विराट कोहली. या वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक रन विराट कोहली यांनी काढलेले होते तर सर्वाधिक विकेट्स मोहम्मद शमी यांनी घेतलेल्या होत्या. त्यानंतर पहा नाटोचा फुल फॉर्म आहे नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन. नाटोची स्थापना ही 4 एप्रिल 1949ला करण्यात आली होती. मुख्यालय आहे मित्रांनो ब्रुसेल्स, बेल्जियम. इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. आणि महत्त्वाचं म्हणजे याच्यामध्ये एकूण सदस्य देश 31 आहे. 31वा अलीकडेच फिनलँड हा सदस्य देश बनलेला होता. आणि नाटोची जेव्हा स्थापना झाली होती 49मध्ये तेव्हा सदस्य देश फक्त 12 होते. आज ते वाढून 31 इतके झालेले आहे. त्यामुळे हा प्रश्न पाठ ठेवा. आता बघा युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना परत आणण्यासाठी आपण ऑपरेशन गंगा राबवलेलं होतं. अफगाणिस्तानमध्ये अडकलेल्या भारतीयांना मदत करण्यासाठी ऑपरेशन देवी शक्ती. इस्रायल म्हटलं तर ऑपरेशन अजय अलीकडेच आपण राबवलेलं आहे. म्यानमारमध्ये लक्षात घ्या, म्यानमार म्हटलं तर ऑपरेशन करुणा. दक्षिण सुदान म्हटलं मित्रांनो तर ऑपरेशन कावेरी. आणि तुर्की जो भूकंप आला होता तुर्कीला त्या संबंधित होतं ऑपरेशन दोस्त. तर सगळे ऑपरेशन आपण एका ठिकाणी लिहिलेले आहे. हे व्यवस्थित तुम्ही वाचून घ्या, लिहून घ्या. कुआफू हे सूर्य मिशन कोणत्या देशाचं आहे, तर हे चीन या देशाचं मिशन आहे मित्रांनो. कारण आपण सुद्धा अलीकडे आदित्य L1 पाठवलं होतं इंडियाचं, ते सूर्य मिशन होतं. ठीक आहे. तर आता चीनने पण कुआफू नावाचं मिशन पाठवलेलं आहे. आणि आपलं जे आदित्य L1 होतं हे 2 सप्टेंबर 2023ला आपण पाठवलं होतं PSLV C-57ने. हे PSLV 57 तुम्ही पाठ ठेवा कारण यावरतीच प्रश्न विचारला जाऊ शकतो. मग सूर्य, आता मग सूर्य चर्चेमध्ये आहे तर सूर्याच्या संबंधित काही समानार्थी शब्द पाठ ठेवा. आदित्य, दिनकर, दिनमणी, भास्कर, वासरमणी, सविता हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आयोगानं परीक्षेत विचारलेला आहे. सविता म्हणजे सूर्य होते. आणि रत्नाकर आणि अर्णव असं म्हटलं जाते. ठीक आहे. समुद्राला समानार्थी शब्द आहे रत्नाकर आणि अर्णव. आता अलीकडेच 5 राज्यामध्ये विधानसभा निवडणुका पार पडत आहे. तर त्यांची आपल्याला सदस्य संख्या लक्षात ठेवायची आहे. मध्य प्रदेशची आहे 230, राजस्थान 200, छत्तीसगड 90, तेलंगणा 119 आणि मिझोराम आहे 40. आता कधीही असा प्रश्न जर जुळ्या लावणीमध्ये विचारला तर एक साधा कॉमन सेन्स लावायचा आपल्याला की मध्य प्रदेशची लोकसंख्या जास्त आहे तर तिथं 230 असणार आणि सगळ्यात कमी मिझोरामला असणार. ठीक आहे 40. तर अशा पद्धतीनं जर तुम्ही जोड्या लावल्या तरी तुमचे प्रश्न परीक्षेमध्ये बरोबर येऊ शकतात. ओके, सो हा एक पॉईंट लक्षात ठेवा. मग आता राज्य विधिमंडळाची कलम कोणती आहे, तर 168 नुसार राज्य विधिमंडळाची स्थापना केली जाते. तर विधान परिषद निर्माण करणे आणि नष्ट करणे कलम 169 आणि विधानसभा 170 आणि राज्यपाल म्हटलं तर 153. ओके, ह्या कलमा पाठ ठेवा. भारतामध्ये किती राज्यामध्ये द्विगृही विधानमंडळ आहे,
म्हणजेच विधान परिषदा लक्षात घ्या 6 राज्यातच आहे आणि बाकी आहे विधानसभा. तर असे 6च राज्य आहे फक्त का जिथं विधानसभाही आहे आणि विधान परिषदही आहे. तर उत्तर प्रदेशला, त्यानंतर बिहारला, कर्नाटक, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा. ठीक आहे. आणि त्यांची सदस्य संख्या दिलेली आहे. यूपीची आहे 100, यूपीची 100, बिहार 75, कर्नाटक 75. लक्षात घ्या 75. त्यानंतर महाराष्ट्र 78 आहे विधान परिषदेची संख्या, आंध्र प्रदेशला 58 आहे, तेलंगणाला 40 आहे. पाठ कसं ठेवायचं बघा, उत्तर प्रदेश बिहार जवळजवळ आहे, महाराष्ट्र कर्नाटक जवळ आहे आणि आंध्र प्रदेश तेलंगणा जवळ आहे. तर असे 6 व्यवस्थित पाठ ठेवा. या अगोदर जम्मू काश्मीरला पण विधान परिषद होती परंतु ती आता रद्द करण्यात आलेली आहे. ठीक आहे. 169 नुसार विधान परिषद निर्माण करणे आणि रद्द करणे, ठीक आहे, निर्माण करणे आणि नष्ट करणे हा अधिकार फक्त संसदेला आहे, लक्षात असू द्या 169 कलमानुसार. आता महाराष्ट्राची विधानसभा सदस्य संख्या 288 आहे, तर विधान परिषदेची सदस्य संख्या 78 इतकी आहे. ओके. विधानसभेची रचना ही 171 कलमात सांगण्यात आलेली आहे मित्रांनो. आणि हा प्रश्न मला PSI मेन्सला, जी मी PSI मेन्स दिली 5 नोव्हेंबर 2023ला, त्याच्यामध्ये पण मला प्रश्न आलेला होता की विधानसभेची जास्तीत जास्त सदस्य संख्या 500 असते तर कमीत कमी 60 असते. ओके. एकदा तुम्ही तो पेपर बघून घ्या. ठीक आहे. त्यानंतर मग विधान परिषदेची सदस्य संख्या सांगा, तर जास्तीत जास्त त्या राज्याच्या विधानसभेच्या 103 पेक्षा जास्त नसावी आणि कमीत कमी ती 40 असावी. तर दोन्ही पॉईंट लक्षात ठेवा. त्यानंतर पुढचा प्रश्न पाहता, जगातील सर्वाधिक काळ पंतप्रधान राहिलेल्या कोण ठरलेल्या आहे, तर त्या ठरल्या मित्रांनो शेख हसीना. त्या बांगलादेशच्या PM आहे. त्यांचा पक्ष आहे अवामी लीग. बांगलादेशची राजधानी ढाका आहे, तर चलन टका आहे. आणि बांगलादेशची निर्मिती कधी झाली मग, तर 1971 मध्ये झालेली होती. तर देशांची भूसीमा लागलेली आहे, त्यापैकी सर्वाधिक भूसीमा आपल्याला बांगलादेशची लागलेली आहे मित्रांनो. ओके. 4096 किलोमीटर इतकी, जे की 27% आहे एकूण सीमेच्या आपल्या. ओके. भूसीमा 7 देशांना लागलेली आहे, ती आहे 15,200 किलोमीटर इतकी. त्यापैकी 4096 एकट्या बांगलादेशला लागलेली आहे, म्हणून सर्वात जास्त आपली भूसीमा बांगलादेशला लागलेली आहे. ओके. आणि भारत बांगलादेश संबंधित भूसीमा करार पण झाला होता. 100वी घटना दुरुस्ती विधेयक होतं 119व. ओके. लक्षात असू द्या. चला, आयरन लेडी कोणाला म्हटलं जाते, इंदिरा गांधी. लक्षात असू द्या. ठीक आहे. आयरन लेडी कोणाला म्हटलं जाते, इंदिरा गांधी यांना, तर आयरन मॅन सरदार वल्लभभाई पटेल यांना म्हटलं जाते. त्यानंतर अलीकडेच माउंट एटना चर्चेमध्ये आलेला आहे मित्रांनो. हा ज्वालामुखी इटली या देशातील आहे. मग आपल्या इकडे कोणते आहे, बॅरन ज्वालामुखी, जागृत ज्वालामुखी आणि नाराकोंडम ज्वालामुखी हा मृत ज्वालामुखी आहे. हे दोन्ही ज्वालामुखी अंदमान निकोबारमध्ये आहे आपल्या भारतामध्ये. अंदमान निकोबारमधलं सगळ्यात उंच जे शिखर आहे, निकोबारमधलं सगळ्यात उंच शिखर आहे सँडल शिखर 738 मीटर अंदमान निकोबारमध्ये येते. आणि अंदमानची राजधानी कोणती आहे, पोर्ट ब्लेअर. लक्षात असू द्या. आणि अंदमान आणि निकोबार हे 10 डिग्री चॅनलना काय झालेले आहे, 10 अक्षांशनं काय झालेले आहे, वेगळे झालेले आहे. चला, वर्ल्ड ॲथलीट ऑफ द इयर 2023 हा पुरस्कार कोणाला भेटला, नीरज चोपडा यांना हा पुरस्कार मिळालेला आहे मित्रांनो. ते भालाफेकपटू आहे. आणि टोकियो 2020च्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी 87.58 मीटर भाला फेकला होता. ठीक आहे. आणि तो भाला त्यांनी 7 ऑगस्टला फेकला होता, म्हणून लक्षात असू द्या राष्ट्रीय भालाफेक दिवस आपण 7 ऑगस्टला साजरा करतो. ओके. 2021ला हा भाला फेकला होता त्यांनी. ओके. सो राष्ट्रीय पत्रकार दिवस 16 नोव्हेंबर. पत्रकार दिवस महाराष्ट्रातला म्हटला तर 6 जानेवारी, कारण 6 जानेवारी 1832ला मराठीतील पहिलं वृत्तपत्र दर्पण हे सुरू करण्यात आलं होतं. कोणतं वृत्तपत्र, दर्पण हे वृत्तपत्र सुरू करण्यात आलं होतं. कोणी सुरू केलं होतं, बाळशास्त्री जांभेकर यांनी. आणि वर्ल्ड प्रेस इंडेक्स म्हणजे जागतिक वृत्तपत्र निर्देशांकात भारताचा 2023मध्ये 161वा क्रमांक लागतो. 2022मध्ये आपला 150वा क्रमांक होता. म्हणजेच घसरण झालेली आहे आपल्या वर्ल्ड प्रेस म्हणजे वृत्तपत्र निर्देशांकामध्ये. पाठ ठेवा, जागतिक बुक निर्देशांकात 111वा नंबर लागतो. चला, मित्रशक्ती युद्ध सराव 2023 भारत आणि श्रीलंकेदरम्यान पार पडला. 9वी आवृत्ती, ठिकाण औंध पुणे. पाठ असू द्या, मित्रशक्ती युद्ध सराव भारत आणि श्रीलंका. त्यानंतर महत्त्वाचा प्रश्न, काही खेळाडू आणि त्यांचे खेळ चर्चेमध्ये आहे. परनीत कौर आहे तिरंदाजी, दीपिका कुमारी तिरंदाजी, अन्नू राणी भालाफेक, तर भवानी देवी आहे तलवारबाजी. ओके. सो मोस्ट IMP करा. कोणत्या खेळात संबंधित आहे, तर तलवारबाजी या खेळात संबंधित आहे. भवानी देवी आहे तलवार बाजी या खेळात संबंधित. सो मोस्ट इम्पॉर्टंट करा मित्रांनो. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, नई चेतना 2.0 ही योजना ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना आहे. पहिल्यांदा तर मंत्रालय पाठ ठेवा. आणि महिलांवरील हिंसाचाराचे निर्मूलन करण्यासंबंधित आहे. ठीक आहे. 25 नोव्हेंबरला जागतिक महिला हिंसाचार निर्मूलन दिवस असतो. ठीक आहे. आणि कौटुंबिक हिंसाचार कायदा भारतामध्ये 2005 मध्ये सुरू झाला होता. मित्रांनो, नई चेतना योजना ही महिलांसंबंधित आहे. तर आपल्याला असं वाटू शकते की महिला व बाल कल्याण मंत्रालय असेल, परंतु हे ग्रामीण विकास मंत्रालयाची योजना आहे. त्यामुळे इथं हा कीवर्ड पाठ ठेवणे आपल्याला आवश्यक ठरतो.
25 डिसेंबरला सुशासन दिवस असतो, कारण या दिवशी अटल बिहारी वाजपेयी यांचा जन्म झाला होता. मित्रांनो, अटल बिहारी वाजपेयी यांनी 25 डिसेंबर 2000ला पंतप्रधान ग्राम सडक योजना सुरू केली होती. ठीक आहे. त्यानंतर समृद्धी महामार्ग. समृद्धी महामार्ग मुंबई ते नागपूर दरम्यान आहे आणि या महामार्गाला हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे नाव देण्यात आलेले आहे. हा जो समृद्धी महामार्ग आहे मित्रांनो, हा 8 पदरी आणि 701 किलोमीटर इतका आहे. 10 जिल्हे आणि 26 तालुक्यामधून हा समृद्धी महामार्ग जातो, मुंबई ते नागपूर, लक्षात ठेवा. ठीक आहे. पाठ कसं ठेवाल? महाराष्ट्राची राजधानी मुंबई आणि उपराजधानी आहे नागपूर. ठीक आहे. हे 14 तासामध्ये 800 वेळा भूकंपाचे झटके जे आलेले आहे मित्रांनो, ते आईसलँड या देशामध्ये आलेले आहे. त्यामुळे तिथे आणीबाणी घोषित करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आपल्या भारतामध्ये 3 प्रकारच्या आणीबाण्या लागतात: 352 नुसार, 356 नुसार आणि 360 नुसार. 352 नुसार राष्ट्रीय आणीबाणी, 356 नुसार राष्ट्रपती राजवट आणि 360 नुसार आर्थिक आणीबाणी. आणि भाग 18 मध्ये आणीबाणीचा उल्लेख करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता सुरू झालेला आहे. याचा फुलफॉर्म होतो इंटरनॅशनल फिल्म फेस्टिवल ऑफ इंडिया 2023 आणि गोवा राज्यामध्ये हा पार पडत आहे आणि 54वा हा अवॉर्ड आहे, लक्षात असू द्या. 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान हा पार पडणार आहे. उद्घाटन केलेलं आहे मित्रांनो अनुराग सिंग ठाकूर यांनी आणि केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री आहेत ते, लक्षात असू द्या. आणि ईपीची सुरुवात 1952 पासून झालेली होती. मग काही एक्स्ट्रा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचे आहे की सार्वत्रिक निवडणुकाला जी सुरुवात झाली होती आपल्या भारतामध्ये ती 1952 मध्ये झालेली होती आणि कुटुंब नियोजनाला सुरुवात ही 1952 मध्ये झालेली होती मित्रांनो. आणि पुढे चालून कुटुंब नियोजन कार्यक्रमाचं नाव कुटुंब कल्याण कार्यक्रम हे 1979 मध्ये करण्यात आलेलं होतं. हा पण पॉईंट लक्षात असू द्या. पंचवार्षिक योजनेला सुरुवात ही 1951 मध्ये झाली होती. 1 एप्रिल 1951 मध्ये पहिल्या पंचवार्षिक योजनेला सुरुवात झाली होती, लक्षात असू द्या. नळांद्वारे सर्व घरांना पाणी पुरवठा करणारं पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे? तर ते ठरलेलं आहे मित्रांनो गोवा. आणि महत्त्वाचं म्हणजे फ्री IVF म्हणजेच इन विट्रो फर्टिलायझेशन सुविधा देणारं भारतातील पहिलं राज्य गोवा हेच ठरलेलं आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायला पाहिजे. तर पुढचा प्रश्न आहे वज्रप्रहार युद्ध सराव. वज्रप्रहार युद्ध सराव भारत आणि अमेरिकेदरम्यान साजरा केला जातो. मोस्ट टाइम पी करा, वज्रप्रहार युद्ध सराव भारत आणि अमेरिका. मग हँड इन हँड कोणादरम्यान आहे? भारत आणि चीन दरम्यान. मित्रांनो, एक पॉईंट लक्षात असू द्या, भारत आणि चीन दरम्यान एक सीमारेषा आहे. त्या सीमारेषेचं नाव आहे मॅकमोहन सीमारेषा. कारण ही सध्या चर्चेमध्ये होती, तर तुम्हाला यावर सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. ओके, सो हँड इन हँड भारत आणि चीन. इंद्रयुद्ध सराव भारत आणि रशिया. IND म्हणजे इंडिया, RA म्हणजे रशिया. अशा पद्धतीनं हे इंद्र नाव आहे मित्रांनो. सो इंद्र युद्ध सराव भारत आणि रशिया. संप्रीती युद्ध सराव, बोंगोसागर युद्ध सराव हा भारत बांगलादेश दरम्यान आहे. आणि सर्वाधिक भूसीमा आपली बांगलादेशला लागलेली आहे. भारताला 7 देशाची सीमा लागलेली आहे, त्यापैकी सर्वाधिक सीमा बांगलादेशला लागलेली आहे. ठीक आहे. आणि बघा मित्रांनो, वरुण युद्ध सराव भारत आणि फ्रान्स दरम्यान साजरा केला जातो. भारत आणि फ्रान्स. आणि अलीकडेच आपण फ्रान्सकडून राफेल विमाने खरेदी केलेली आहे. हा पॉईंट तुम्हाला सर्वांना माहीत आहे. घटनेमध्ये स्वातंत्र्य, समता, बंधुता हे शब्द आपण फ्रान्सच्याच राज्यघटनेवरून घेतलेले आहे. चला, त्यानंतर सूर्यकिरण युद्ध सराव हा भारत आणि नेपाळ दरम्यान पार पडतो. मोस्ट टाइम पी करा, भारत आणि नेपाळ दरम्यान कोणता युद्ध सराव पार पडतो? तर सूर्यकिरण युद्ध सराव पार पडतो. सो आंतरराष्ट्रीय एमी पुरस्कार मिळवणारे पहिले भारतीय व्यक्ती कोण ठरलेले आहे? तर ते वीरदास ठरलेले आहे आणि ते उत्कृष्ट कॉमेडियन आहे मित्रांनो. हा प्रश्न पाठ करा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. काही पुरस्कारांबद्दल आपण माहिती पाहणार आहे. ऑस्कर हा अवॉर्ड चित्रपटासंबंधित दिला जातो. दादासाहेब फाळके पुरस्कार चित्रपटासंबंधित दिला जातो आणि दादासाहेब फाळके पुरस्काराची रक्कम आहे मित्रांनो 10 लाख रुपये. ठीक आहे. या अगोदर आयोगानं हा प्रश्न विचारलेला आहे. पुलित्झर अवॉर्ड पत्रकारिते संबंधित आहे, प लक्षात ठेवा. त्यानंतर ज्ञानपीठ पुरस्कार साहित्य संबंधित आहे आणि ज्ञानपीठ पुरस्काराची रक्कम हे 11 लाख रुपये इतकी आहे. तर ग्रॅमी पुरस्कार संगीत क्षेत्रासंबंधित आहे. राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये हा प्रश्न आला होता की ग्रॅमी पुरस्कार कोणत्या क्षेत्रात संबंधित आहे? संगीत. तर सर्व एका ठिकाणी आपण कव्हर करून दिलेलं आहे, लक्षात ठेवा. दादासाहेब फाळके पुरस्कार 53वा दादासाहेब फाळके पुरस्कार वहिदा रहमान यांना देण्यात आलेला आहे. तर 52वा दादासाहेब फाळके पुरस्कार आशा पारेख यांना देण्यात आलेला होता. सध्या लेटेस्ट मिळालेला आहे 53वा वहिदा रहमान यांना. त्यानंतर मित्रांनो, ज्ञानपीठ पुरस्कार पण पाठ ठेवा की 56वा ज्ञानपीठ पुरस्कार नीलमणी फुकन आसामी कवी यांना मिळालेला आहे. तर 57वा ज्ञानपीठ पुरस्कार दामोदर मौजो कोकणी लेखक यांना मिळालेला आहे. मोस्ट टाइम पी करा, पेपरमध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. ऑपरेशन शेषा कशा संबंधित आहे? सध्या चर्चेमध्ये आहे. तर टिंबरचा म्हणजेच लाकडाचा बेकायदेशीर वापराला
आळा घालण्यास संबंधित ऑपरेशन शेषा आहे. शिक्षण धोरण जाहीर करणारं भारतातील पहिलं राज्य कोणतं ठरलेलं आहे, तर ते ठरलेलं आहे आपलं महाराष्ट्र. आणि हायड्रोजनवर चालणारी ट्रेन कोणी सुरू केली होती, तर जर्मनी या देशाने. आणि मित्रांनो, अलीकडेच हायड्रोजनवर चालणारी बस म्हटलं तर लडाखने सुरू केलेली आहे. आणि लडाख या केंद्रशासित प्रदेशाची निर्मिती 31 ऑक्टोबर 2019 मध्ये करण्यात आली होती. आणि सध्याचे लडाखचे जे गव्हर्नर आहे मित्रांनो, नायब राज्यपाल, ते आहे BD मिश्रा. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा, एकता बंदर. आता एकता बंदर कोणत्या दोन देशादरम्यान आहे, तर भारत आणि मालदीव. मोस्ट टाइम पे करा, कारण यावरती तुम्हाला प्रश्न विचारला जाऊ शकतो. संयुक्त प्रकल्प आहे हा भारत आणि मालदीव यांचा. आणि भारत आणि मालदीव दरम्यानच इक्वेरी नावाचा युद्ध सराव सुद्धा साजरा केला जातो. त्यानंतर जागतिक दूरदर्शन दिवस. आता जागतिक दूरदर्शन दिवस कधी असतो, तर 21 नोव्हेंबरला असतो. मग दूरदर्शनची सुरुवात भारतामध्ये 1959 मध्ये दिल्ली या ठिकाणाहून झाली होती. आणि जो टीव्हीचा शोध लावला होता मित्रांनो, तो जॉन लॉगी बेअर्ड यांनी लावला होता. आणि रेडिओची सुरुवात 1927 मध्ये मुंबई या ठिकाणी झालेली होती. आणि लक्षात घ्या, रेडिओचा शोध मार्कोनी यांनी लावलेला होता. दोन्ही पॉईंट लक्षात असू द्या. जागतिक फिशरीज दिवस मित्रांनो हा 21 नोव्हेंबरला असतो. आणि महत्त्वाचं म्हणजे लक्षात घ्या की SDI जो असतो, SDI ची सुरुवात 1990 मध्ये झाली होती. ह्युमन डेव्हलपमेंट इंडेक्स हा UNDP मार्फत काढला जातो. आणि SDI मित्रांनो 3 निकषाच्या आधारावर काढला जातो. एक म्हणजे आरोग्य, दुसरं आहे शिक्षण, आणि तिसरं आहे मित्रांनो राहणीमान. तर हे तिन्ही पॉईंट तुम्ही इथे लक्षात असू द्या. ओके, SDI. 8व्यांदा अव्वल टेनिसपटू म्हणून नोवाक जोकोविच यांची निवड करण्यात आलेली आहे. तर ते कोणत्या देशाचे आहे मित्रांनो, तर ते सर्बिया या देशाचे आहे. आणि त्यांनी 2023 मध्ये ऑस्ट्रेलियन, त्यानंतर फ्रेंच आणि अमेरिकन ह्या स्पर्धा जिंकलेल्या आहे. मात्र विम्बल्डन ते जिंकू शकले नाही, कारण विम्बल्डनचा विजेता आहे कार्लोस अल्कारेज. ओके, सो नोवाक जोकोविच ऑस्ट्रेलिया, त्यानंतर नोवाक जोकोविच फ्रेंच आणि नोवाक जोकोविच अमेरिकन टेनिस स्पर्धा त्यांनी जिंकलेल्या आहे. एक महत्त्वाचं लक्षात असू द्या, ऑस्ट्रेलियन आणि अमेरिकन ज्या टेनिस स्पर्धा आहेत त्या हार्ड कोर्टवर खेळल्या जातात. तर फ्रेंच ही स्पर्धा मातीवर आणि विम्बल्डन ही गवतावर खेळली जाते, ग्रासवर. चला, मिस युनिव्हर्स 2023चा अवॉर्ड कोणाला भेटलेला आहे, तर शेनिस पॅलिओसिओ मेसेस, ठीक आहे, यांना मिळालेला आहे. निकारागुआ हा त्यांचा देश आहे. त्यानंतर युनेस्को क्रिएटिव्ह सिटीज नेटवर्कमध्ये 2 भारतीय शहरांची निवड करण्यात आलेली आहे. एक कोझिकोडे केरळ, जे की साहित्य क्षेत्रासंबंधित मिळाला, आणि ग्वाल्हेर मध्य प्रदेश, जे की संगीत क्षेत्रासंबंधित नेटवर्कमध्ये समावेश झालेला आहे. महत्त्वाचा आहे. आणि युनेस्कोची स्थापना पॅरिस फ्रान्स या ठिकाणी झालेली आहे. मुख्यालय आहे पॅरिस फ्रान्स. आणि 16 नोव्हेंबर 1945ची स्थापना आहे. भारतामध्ये एकूण 42 वारसा स्थळ आहे मित्रांनो, लक्षात असू द्या. 42वे वारसा स्थळ होयसाळा मंदिर कर्नाटक, तर 41वे वारसा स्थळ होते शांतिनिकेतन. आणि रामसर स्थळे किती आहे, हा एक एक्स्ट्रा पॉईंट लक्षात असू द्या, 75. ओके, आणि रामसर स्थळे किती आहे, 75, हा पॉईंट लक्षात असू द्या. मित्रांनो, बेटी बचाओ बेटी पढाओ ही योजना 22 जानेवारी 2015ची आहे. ओके, आणि ब्रँड ॲम्बेसिडर कोण होत्या त्यावेळेस, माधुरी दीक्षित. ओके, सो बेटी बचाओ बेटी पढाओ 22 जानेवारी 2015. त्यानंतर टीव्ही सिरियल दोरी, ठीक आहे, हे कलर्स आणि महिला बाल कल्याण मंत्रालयाअंतर्गत करार करण्यात आलेला आहे. हे सिरियल आहे दोरी, जे की महिला संबंधित आहे. ओके, आणि महिला व बाल कल्याण मंत्री कोण आहे, तर त्या आहे स्मृती इराणी. त्यानंतर सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स. सस्टेनेबल डेव्हलपमेंट गोल्स म्हणजे होते शाश्वत विकास ध्येय. हा प्रश्न मला PSI मेन्समध्ये पण विचारण्यात आलेला होता मित्रांनो. 1 जानेवारी 2016 ते 31 डिसेंबर 2030 पर्यंत टार्गेट ठेवण्यात आलेला आहे. एकूण 17 ध्येय आणि 169 लक्ष ठेवण्यात आलेले आहे. तर आपल्याला हे 17 ध्येय पाठ पाहिजे मित्रांनो. मी तुम्हाला पाठ करून देतो, तुम्ही इथे लक्ष द्या. दारिद्र्य, 2 नंबर आहे भूक, 3 नंबर आहे आरोग्य, 4 नंबर आहे शिक्षण, त्यानंतर 5 नंबर लिंग समानता, 6 नंबर स्वच्छता, 7 ऊर्जा, 8 आर्थिक वाढ, 9 मध्ये येते उद्योग, 10 मध्ये सतत उपक्रम, 11 मध्ये शहरे, हा एक पाठ ठेवा. त्यानंतर 12 मध्ये जबाबदारी, 13 मध्ये हवामान, हा महत्त्वाचा मुद्दा, 13व्या क्रमांकाचा काय आहे, हवामान. 14 पाण्याखालील जीवनमान, आणि 15 आहे जमिनीवरील जीवन, आणि 16 मध्ये शांतता, आणि 17 आहे भागीदारी. तर याच्यामधलं 13, 14, 15, 16 हे पाठ ठेवा, कारण यावरती प्रश्न येऊ शकतो. त्यानंतर बघा मित्रांनो, सर्व मॅनहोल्स गटारे स्वच्छ करण्यासाठी रोबोट वापरणारं पहिलं राज्य कोणतं आहे, केरळ. 15 नोव्हेंबर 2000ला झारखंड राज्याची निर्मिती झाली होती. तर 1 मे 1960ला आपला महाराष्ट्र गुजरात स्थापन झाला होता. आणि 1963 मध्ये नागालँड राज्याची निर्मिती झाली होती 13व्या घटनादुरुस्तीनुसार. आणखी एक पॉईंट लक्षात असू द्या, 1966 मध्ये पंजाब, हरियाणा, चंदीगड या 3 राज्यांची निर्मिती झालेली होती. 1971 मध्ये हिमाचल प्रदेश, 1972 मध्ये मेघालय, मणिपूर आणि त्रिपुरा या 3 राज्याची निर्मिती झाली होती.
1975 मध्ये सिक्कीम या राज्याची निर्मिती झाली होती, 22वे राज्य होते ते. त्यानंतर 35व्या घटनादुरुस्तीनं ते सहयोगी राज्य झालं होतं सिक्कीम, तर 36व्या घटनादुरुस्तीनं ते पूर्ण राज्य झालं होतं. हा पॉईंट लक्षात ठेवा. 1986 मध्ये अरुणाचल प्रदेश आणि मिझोराम या राज्याची निर्मिती करण्यात आली होती. तर 1987 मध्ये गोवा या राज्याची निर्मिती करण्यात आलेली होती आणि ते भारतातलं 25वं राज्य ठरलेलं होतं मित्रांनो. त्यानंतर 15 दिवसामध्ये 3 राज्य निर्माण झाले होते. 1 नोव्हेंबर, 9 नोव्हेंबर आणि 15 नोव्हेंबर आणि 2000 हे साल होतं. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये हे 3 राज्य निर्माण झाले होते. एक होते छत्तीसगड, उत्तराखंड आणि झारखंड. ओके, सो क्रमाने पाठ ठेवा आणि पाठ कसं ठेवायचं बघा, CUZ असं अल्फाबेटिकली पाठ ठेवा म्हणजे तुमच्या लक्षात राहील. आणि 2 जून 2014ला शेवटचे राज्य निर्माण झालेले होते तेलंगणा, 2 जून 2014. त्यानंतर आदिवासी गौरव दिवस 15 नोव्हेंबरला साजरा केला जातो, कारण या दिवशी बिरसा मुंडा यांचा जन्मदिवस असतो आणि बिरसा मुंडा यांनी लक्षात असू द्या उलगुमून उठाव केलेला होता. तर जागतिक आदिवासी दिवस कधी असतो? 9 ऑगस्टला असतो. मोस्ट टाइम फी करा. त्यानंतर पेसा जो ॲक्ट होता हा आदिवासी संबंधित आहे मित्रांनो. 1996चा कलम 244 आणि भाग 10 मध्ये येतो आणि भुरिया कमिटीनुसार हा कायदा करण्यात आलेला होता 1996ला. त्यानंतर पुढचा प्रश्न समान नागरी कायदा लागू करणारे अलीकडचे राज्य कोणते आहे? उत्तराखंड. समिती कोणती आहे? रंजना प्रकाश देसाई. 44 कलमामध्ये समान नागरी कायद्याबद्दल माहिती सांगण्यात आलेली आहे मित्रांनो आणि समान नागरी कायदा घटनेच्या भाग 4 मधील मार्गदर्शक तत्वामध्ये येतो. ICCने श्रीलंका क्रिकेट संघाचे सदस्यत्व काय केलेले आहे? रद्द. मित्रांनो, आपल्या इथे BCCI आहे. 1928ची स्थापना आहे. मुख्यालय मुंबईला आहे. आपल्या BCCIचे अध्यक्ष रॉजर बिन्नी, सचिव आहे जय शहा आणि कोच आहे आपले राहुल द्रविड. ओके, आपल्या भारतीय टीमचे कोच आहे राहुल द्रविड. आणि आजचा शेवटचा प्रश्न बघा, कुसुम योजना कशा संबंधित आहे? तर PM कुसुम योजना शेतकऱ्यांना सौर पंप वाटपासंबंधित आहे. ओके, आणि प्रथम क्रमांक या योजनेमध्ये आपल्या महाराष्ट्रानेच पटकावलेला आहे. PM कुसुम योजना 2019 मध्ये सुरू झालेली होती. तर हा पॉईंट तुम्ही इथे पाठ ठेवा. या पद्धतीनं आपण करंट अफेअरचे प्रश्न कव्हर केलेले आहे. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर अँड थँक्यू सो मच.